आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। तुषार देशपांडे यांची हिंदुस्थान क्रिकेट टीममधून झिम्बाब्वे इथे होणाऱ्या T20 स्पर्धेसाठी निवड झाली। तुषार देशपांडे यांची वेळ घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कल्याण पश्चिमचे ज्येष्ठ सल्लागार बाळ हरदास, उपशहर प्रमुख दिनेश शेटे, उप विभाग प्रमुख असलम शेख, कॉमन मॅन न्यूजचे मतीन भाबे, कल्याण पाज न्यूजचे गफ्फार शेख यांनी देशपांडेंच्या घरी जाऊन शाल, पुष्पगुच्छ आणि विठ्ठलाची सुंदर मूर्ती देऊन सत्कार केला आणि अभिनंदन व शुभेच्छा दिल्या। या समेत तुषारचे वडील उदय देशपांडे, रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी हे देखील उपस्थित होते। आपण लक्ष ठेवायचं, कॉम्पिटिशन जरूर करायचं। इकडे बघा, इकडे बघा। ओपन मध्ये पण की हे जे सगळं दिसतंय ते त्यांच्या अभिनेत्याचं आणि कायम म्हणजे ते आपण म्हणतो ना, खेळ जो आहे हा खेळ प्रॅक्टिसने डेव्हलप होतो। त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस सगळं आहे। आपल्याकडे जातात, लोकांचे फोटो सुटतात, पाय धरतात, आपल्या तिथे मेहनत करावं लागतं। इव्हन सिंगल स्टंप लावून वाहिले न करणार, सिंगल स्टंप लावून 2-2 तास प्रॅक्टिस करतो। आणि त्याचा बाबा पण युनायटेड इंडियामधनं खेळलेला आहे ए ग्रेडमध्ये, आणि त्याच्याकडे ते लहानपणापासून त्याने शिस्त, डिसिप्लिन आणि खेळ हे सगळं आज त्यांचं आणि एक दिवस तो इंडिया खेळेल हे आमचं प्रेडिक्शन केव्हापासून फक्त दिवस तो आज आला। आणि आता पुढची जे 5-6 वर्ष आहेत इंडियन क्रिकेट त्याचं आणि नाव तर राहणारच आहे, कारण 5 बॉलरचे इंडियाला आपले तुषार देशपांडे यांचा झिम्बाब्वेसाठी निवड झाली आहे, त्याबद्दल आपली पहिली अभिप्राय काय, म्हणजे किती म्हणजे अभिमानचा वाटतोय आम्ही कल्याणकरांच्या। खरं तर तुषारची निवड झाली आज सगळ्या आपल्या कल्याणकरांसाठी आजचा गौरवाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे। कारण गेली अनेक वर्ष तुषार कशा पद्धतीने क्रिकेट खेळतोय हे आपण सगळ्यांनीच बघितलं आहे। आत्ताच नुकत्याच झालेल्या IPLमध्ये सुद्धा त्यानं आपली चमक दाखवली, पण सातत्यानं मेहनत करून त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळं आज तुषारला जे फळ मिळालं आहे ते त्याच्या मेहनतीचं फळ आहे। खरं तर अगदीच लहानपणापासून तुषार 4थी-5वीपासून हा मुंबई शिवाजी पार्कवरती खेळायला जायचा आणि तो एकटाच कल्याणून जायचा, आणि आईने लावलेली शिस्त, वडिलांकडे असलेले अंगाचे क्रिकेटचे गुण, कारण वडीलही त्याचे युनायटेड इंडियाच्या लीगमध्ये खेळलेले आहेत, आणि ते असलेले गुण सगळे पाहता त्यानं स्वतःला ते वळण लावून घेतलं आणि आत्ता सध्याच्या समाजातल्या कुठल्याही प्रथाकडे, चालरीतीकडे दुर्लक्ष करून त्यानं आपलं एकच ध्येय उद्दिष्ट ठेवलं, ते म्हणजे मिशन डेस्टिनेशन। आणि आज क्रिकेट हा गेम खेळत असताना त्यानं स्वतःच्या असणाऱ्या आणि क्रिकेटला अपेक्षित असणारी जी काय शरीराची ठेवण आहे त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। म्हणजे ज्या वेळेला क्रिकेट नसेल त्यावेळेला तो वर्कआउट करतो, ज्या वेळेला कुठलाही मॅचेस नसतील त्यावेळेला तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस करतो, त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि बऱ्याच प्रमाणात त्याच्यावरती विश्लेषण करून त्याच्यावरती अजून काही नवीन आपणाला करता येईल। जे कॅप्टन्स आहेत किंवा वरचे सिलेक्टर्स आहेत त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यानं रणजी मुंबईमध्ये सुद्धा केला, त्यानं कुचबिहारीमध्ये केला, त्यानं इराणी चषकमध्ये केला, त्याच्यानंतर IPLमध्ये तर आपण सगळ्यांनी बघितलं आहे। आणि हे सगळं लक्ष ज्यावेळी सिलेक्टरांच्या लक्षात आलं की आज बॉलरला मुंबई इंडियाला प्रचंड प्रमाणात गरज आहे फास्ट बॉलरची,
येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे जुने जाणते लोक आहेत खेळणारे, ते ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानातून बाहेर जातील तेव्हा तुषारसारख्या तरुण माणसाचं कर्तृत्व येणाऱ्या 5 वर्षामध्ये इंडियाप्रमाणेच आपल्या कल्याणकारांना अभिमानास्पद बघायला मिळणार आहे. म्हणूनच तुषारच्या या संपूर्ण कारकिर्दीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कल्याणिष्ठ सल्लागार श्री बाळ आरदाससाहेब, त्यानंतर शिवसेना शहर संघटक शहर प्रमुख दिनेशजी शेटे हे इथं उपस्थित आहेत. आज त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनीच, मी स्वतः रेल कामगार सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या उर्वरित सगळ्याच क्रिकेटच्या कारकिर्दीला सातत्यानं तो उत्तमोत्तम कामगिरी करत राहील आणि आम्हाला असंच त्याचा कायम अभिमान वाटेल ही अशा अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धोनी साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे, तर यांचे जे या मेहनतीमुळे आणि ते म्हणजे भविष्यात जे देशाचं देखील जे असंच जे दूर सांभाळतील असे जे कल्याण पाचतर्फे यांना शुभेच्छा देतो. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल की 2 IPL CSC कडनं खेळा. खरं तर कसं असतं की फास्ट बॉलरला काही वेळेला आराम दिला जातो, पण तुम्ही आता धोनी किंवा माहीचं नाव घेतलं तर धोनी आणि माहीचा एवढा प्रचंड विश्वास तुषारवरती आहे की त्यांनी सर्वच्या सर्व मॅचेस मागच्या IPLला ज्यावेळेला CSK जिंकली होती तेव्हा आणि याही IPLला प्रचंड विश्वासानं तुषारवरती विश्वास ठेवून सगळ्या मॅचेस खेळवल्या आणि तुषारनं त्याचं फिल्डिंग आणि बॉलिंग, विचारायला बॅटिंग करायला कधी संधी मिळालीच नाही ज्याची कल्याणकरही वाट बघतायत, पण त्याला जेवढी संधी मिळाली तो ऑलराऊंडर आहेच. बॅटिंगही खूप चांगली करतो, पण त्याला संधी मिळाली त्याचं सोनं केलं आणि त्याच विश्वासाचं आजचं जे प्रतीक आहे ते म्हणजे त्याची झालेली इंडिया निवड. ओके, थँक्यू.